राग समजून घेणं महत्वाचं असतं. ती नैसर्गिक भावना आहे. कुटुंबामध्ये कोणाला राग येतो का? तेव्हा नाही खूप प्राऊडली सांगितलं जातं. ह्याच्या बाबांना इतका राग येतो ना, आजोबा आणि बाबा इतके रागीट होते. हा सुद्धा तसाच आहे. मुलं जी असतात ती पालकांचं किंवा शिक्षकांचं अनुकरण करत असतात. या कृतीच्या वेळी आपले वडील आपल्याला रागवले किंवा आपले शिक्षक आपल्याला रागवले, त्यांनी ती कृती केली, पुढे जाऊन ती कृती करण्याचा सेम मुलं प्रयत्न करतात, ते मोठे होतात तसं. मग रागाच्या वेळी पालकांनी कशा प्रकारे संयम ठेवला पाहिजे? आपल्याला राग ओळखायचं झालं तर सर्वात प्रथम आपण या कुठल्या पायरीवर आहोत हे ओळखायला हवं. ह्या व्हिडिओ नंतर जर तुम्हाला कोणाला असं स्वतःचा राग मोजायचा असेल तर तुम्ही ऑन एन एव्हरेज दर दिवसाला आणि आठवड्याला कितव्या मजल्यावर असता याचा एक एव्हरेज काढा. हॅलो फ्रेंड्स आणि नमस्कार पालक हो. मनोविकास ही सिरीज तुम्ही खूप आवडीने बघताय आणि आम्हाला कळवताय सुद्धा. आजच्या आपल्या मनोविकासच्या भागात आपण अशीच एक भावना तुमच्या समोर उलगडणार आहोत. खरं तर प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम असतो, अगदी लहान वयापासून. आता कोणती आहे बरं ही भावना? तर ही भावना आहे रागाची. राग कोणाला येत नाही? अगदी छोट्या 1 वर्षाच्या बाळापासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना राग येतो. बरं, तो इतक्या प्रमाणात येतो की घरातले कधी कधी दरवाजे तुटतात, भांडी फेकली जातात आणि मग काय होतं, बाप रे बाप. पण या रागाला कसं मॅनेज करायचं? आपल्याला जो एवढा मोठा राग येतो, तो मोठा राग हळूहळू कमी कसा करायचा? आणि ही भावना नक्की आहे तरी का? हा राग येतो तरी का? अशा विविध विषयांवर आज आपण मनोविकासच्या भागात चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या या मनोविकासच्या भागात आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत स्वप्नील पांगे सर. हे IPS मध्ये पण प्रॅक्टिस करतात आणि स्वतंत्र पण प्रॅक्टिस करतात आणि ते सायकोलॉजिस्ट आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की राग ही भावना नक्की काय प्रकारची आहे. आजच्या या भागात मी तुमचं सर स्वागत करते. सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारेन की राग म्हणजे नक्की काय आणि याचे प्रकार आहेत का, आणि असेल तर कोणते कोणते आहेत? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. राग ही भावना सगळ्यांच्या परिचयाची, जसं तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यांना राग येतो आणि ती नैसर्गिक भावना आहे. आणि मी जो अभ्यास करतो किंवा जे काही आम्ही पेशंट बघतो, मला ती फार गंमतशीर अशी भावना वाटते. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली राग नको नकोसा वाटतो. म्हणजे प्रेम भावना सगळ्यांना हवीशी वाटते, पण राग नकोसा वाटतो. पण तो राग समजून घेणं महत्वाचं असतं. ती नैसर्गिक भावना आहे आणि प्रत्येकाचा रागाचा अनुभव असतो. इंटेन्सिटी वेगवेगळी असते आणि तो एक्सप्रेस करण्याची प्रत्येकाची, तो व्यक्त करण्याची प्रत्येकाची शैली असते वेगळी वेगळी. तर राग म्हणजे काय? तर राग म्हणजे इट्स नथिंग बट एनर्जी. आपल्या शरीरात काही काही प्रसंगी जी एनर्जी तयार होते, त्या एनर्जीला आपण वेगवेगळ्या भावनांची नावं दिली आहेत. म्हणजे रागामध्ये एखादा माणूस जेव्हा अग्रेसिव्ह असतो तर त्याच्यातली एनर्जी खूप हाय लेवलची असते, आणि एखादा माणूस जेव्हा एक्साइटेड असतो तेव्हा त्याची एनर्जी हाय असते, पण ती वेगळ्या स्वरूपाची असते. जेव्हा एखादा माणूस दुःखी असतो तेव्हा त्याची दुःखातली एनर्जी ही लो असते. म्हणजे राग ही भावना, ह्याचं नाव आपण दिलेलं आहे. संताप म्हणतो त्याला, अँगर म्हणतो, पण मुळातच तो एक एनर्जीचा प्रवाह आहे. त्यामुळे राग ही सर्वसामान्यांना अशी ओळखीची भावना आहे. आणि रागाचे प्रकार म्हटले तर साधारणतः आपण असं बघू की 2 प्रकारचे अँगर असू शकतात. एक म्हणजे हेल्दी अँगर. आता तुम्हाला पडला असेल की अँगर हेल्दी कसा असू शकतो. बरोबर. पण हो, आपण आधी अनहेल्दी अँगर कडे बघू की अनहेल्दी अँगर म्हणजे जिथे आपण आक्रमक होतो, नुकसान करतो, आदळआपट करतो, स्वतःला इजा करतो, दुसऱ्याला इजा करतो, मालमत्तेचं नुकसान करतो. हा झाला एक अनहेल्दी अँगरचा प्रकार. बरोबर. मग आता हेल्दी अँगर म्हणजे काय? तर हेल्दी अँगर म्हणजे जिथे अनहेल्दी अँगर म्हणजे रिॲक्शन. तुमचा एक भावनिक, एक काय म्हणतात ना, मोमेंटरी तुम्ही जिथे रिॲक्ट होता, दॅट इज अँगर. आणि अनहेल्दी अँगर म्हणजे हेल्दी अँगर म्हणजे जिथे तुमचा विचाराचा भाग येतो आणि विचार हा कंपोनंट, थॉटचा कंपोनंट आल्यानंतर तुम्ही जी रिॲक्ट करता तो रिस्पॉन्स होतो, दॅट इज
अँगर म्हणजे अनहेल्दी हेल्दी अँगर. म्हणजे अनहेल्दी अँगर म्हणजे रिॲक्शन आपण म्हणू, आणि हेल्दी अँगर म्हणजे तो रिस्पॉन्स. साधारणतः असं आपल्याला रागाकडे बघता येईल. सारासर विचार करून आपण जे प्रतिक्रिया देतो तो हेल्दी अँगर आपण त्याला म्हणतो. पण आता गंमत याच्यात अशी आहे की अनहेल्दी अँगर हा सगळ्यांमध्ये ऑटोमॅटिकली येतो, कारण ती नॅचरल रिॲक्शन. बरोबर. पण हेल्दी अँगर आहे तो शिकावा लागतो, प्रयत्नपूर्वक त्याच्यावर काम केलं तर येऊ शकतं. आता एक खूप फेमस डायलॉग आहे आणि मुलांच्या अगदी तोंडात असतो की आता माझी सटकली, म्हणजे त्या पिक्चरने तो डायलॉग मुलांच्या अगदी तोंडी बसवलाय. असं जेव्हा मुलं म्हणतात आता माझी सटकली किंवा खूप राग येतो प्रचंड, जे तुम्ही अनहेल्दी अँगर म्हटला, त्यावेळी नक्की शरीरात काय बदल होतात आणि त्याचे परिणाम होतात का आपल्या शरीरावर, मनावर? आता जेव्हा आपण हे म्हणतो आता माझी सटकली, ते गाणंही होतं, आता माझी सटकली, हा बऱ्याच वेळेला मला प्रश्न विचारला होता की तो राग येतो मग तो डोक्यातला राग आहे का मनातला राग आहे? हो. तर आता माझी सटकली हे आपण म्हणतो, हा आपल्या मनातला विचारांमधला राग, पण त्याच्या आधी तो डोक्यामध्ये म्हणजे मेंदूमध्ये ऑलरेडी आलेला असतो. हा म्हणजे आता एक उदाहरण आपण बघूया की मी रस्त्याने जातोय आणि माझ्या अचानक कोणीतरी मला मारायला येतं. तर आता जेव्हा असं माझ्या पुढे अचानक एक संकट उभं राहतं, माझा मेंदू माझ्या शरीराला, मेंदूमधनं शरीराला तो संकेत दिला जातो आणि अलार्म वाजतो, जसं फायर अलार्म वाजतो. आणि फायर अलार्म वाजल्यानंतर आपण काय करतो, समजा कंपनीत फायर अलार्म वाजला तर आपल्याला एक प्रशिक्षण दिलेलं असतं की आपल्याला त्या रेषेत सरळ बाहेर पडायचं, तिथे प्रश्न विचारले जात नाही. तर जेव्हा मेंदूतला हा स्ट्रेस अलार्म जेव्हा वाजतो तेव्हा मेंदूमधनं बरेचसे स्ट्रेस हार्मोन्स शरीरात सिक्रेट होतात किंवा मेंदूमध्ये सिक्रेट होतात, आणि त्याच्यामुळे शरीरात बदल व्हायला लागतात. आणि मग त्यावेळेला त्या संकटाशी सामना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुढचे 3 पर्याय असतात. एक, तुम्ही त्या संकटाशी फाईट करा, म्हणजे जर 2 हात कर लो. दुसरं, पळून जा. आणि तिसरं, काहीच करू नका, हेल्पलेस व्हा. म्हणजे एखादा माणूस असेल तर मी रागाने मारेन, 4 लोक असतील तर कदाचित मी पळून जाण्यात शहाणपण मारेन, पण जर का मला जमावाने घेराव घातला तर मग मी हेल्पलेस होऊन जाईन. पण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, जो पहिला भाग आहे ना, जिथे मला समोरच्यावर हल्ला करायचा आहे, तर हल्ला करण्यासाठी ना, आक्रमक होण्यासाठी तुम्हाला राग खूप गरजेचा आहे, आणि तो राग आल्याशिवाय तुम्ही कोणावर हल्ला करू शकत नाही किंवा कोणाला मारू शकत नाही. त्यामुळे मुळातच मगाशी म्हटलं तसं राग ही नैसर्गिक भावना आहे, आणि जेव्हा राग येतो तेव्हा तो राग काय येतो तर शरीरामध्ये तशा प्रकारचे बदल होत राहतात, हार्मोनल चेंजेस होतात. स्ट्रेस हार्मोन जो आहे, स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला शरीरात बदल जाणवतो. तर तुम्ही कधी नोटीस केलं असेल की राग आला तर सर्वात जास्त म्हणजे सर्वात कॉमन रिस्पॉन्स कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आपल्याला थोडंसं होतं किंवा हार्टबीट्स वाढायला लागतात. काही लोकांना प्रचंड घाम सुटतो, म्हणजे घाम त्यांना रागामध्येही सुटतो आणि जेव्हा ते स्ट्रेस मध्ये असतात, एन्झायटी मध्ये असतात तेव्हाही सुटतो. बऱ्याच वेळेला आपण अशा मोठ्या आवळल्या जातात जेव्हा रागात असतो, दात ओठ चावले जातात आणि बऱ्याच वेळेला अंग असं गरम वाटतं. आता हे जे आहेत हे रागाचे शरीरावर होणारे परिणाम आहेत, आणि बऱ्याच वेळेला आपण समोरच्याच्या देहबोलीकडे बघून आपल्याला कळतं की माणसाला राग आलाय, जरी तो शब्दाने बोलला नाही तरी. म्हणजे आता माझी सटकली हा डोक्यात मेंदूत येणारा राग हा असा आहे, आणि मग तो मनामध्ये विचारामध्ये येणारा राग आहे, आणि त्याचे हे शरीरात होणारे त्याचे लक्षणं आहेत, शरीरात त्याचा जरा प्रभाव अशा प्रकारे दिसून येतो. बरं, असं एक जनरल सगळेजण म्हणतात की थोडी वयोवृद्ध माणसं असतात, ते खूप राग आला तर त्यांचं ब्लड प्रेशर हाय होतं. खरंच होतं का असं? हो, रागामध्ये ब्लड प्रेशर हाय होण्याचं कारण म्हणजे ते फाईट फ्लाईट रिस्पॉन्स जे आपण मगाशी डिस्कस केलं. कारण का रक्तदाब केव्हा वाढतो, जेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि मग त्यावेळेला इमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट होते, आणि तेही कशामुळे होतं तर ते सुद्धा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाल्यामुळेच होतं. आणि मुळातच स्ट्रेस हार्मोन हे आपला तो अलार्म वाजल्यानंतर त्यांचं काम करतात, मग आपलं पूर्ण शरीर कामाला लागतं. मग ते दडदड होणं, हातापायाला घाम सुटणं,
ही सगळी आपल्या बेसिकली आपण युद्धावर चाललोय अशा प्रकारची ही तयारी असते. बरं, हे झालं सगळं, म्हणजे आपण कसे परिणाम होतात याबद्दल. जसं तुम्ही हेल्दी अँगर सांगितला, त्यानंतर राग ही नैसर्गिक भावना आहे. मग राग कोणत्या बाबतीत यावा आणि कोणत्या बाबतीत येऊ नये याचे काही नियम आहेत का? असे नियम असते तर किती मजा आली असते नाही. म्हणजे मी ठरवलं असतं की या 4 बाबतीत मी रागवेल, मला कोणीच काही बोलू शकत नाही. पण असे ना काही निकष नाहीये. आता राग केव्हा येणार, केव्हा येतो राग? साधारणतः माझ्या मनासारखं काही होत नसतं, मनाविरुद्ध गोष्टी घडतात. एखाद्या मी ध्येयाकडे वाटचाल करतोय, मला काहीतरी काम करतोय, अभ्यास करतोय, कामाच्या ठिकाणी काहीतरी मी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अचानक काहीतरी अडथळे निर्माण होतात आणि मग मला राग येतो. बरोबर. किंवा माझ्या मनासारखं कोणी वागत नाही, मनाविरुद्ध वागतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये राग येतो. इव्हन अपेक्षाभंग होतो, रिजेक्शन येतं तेव्हा राग येतो, अपमान केल्यावर राग येतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला राग येतो. त्यामुळे राग केव्हाही येऊ शकतो. असे काही त्याचे नियम नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला राग येऊ शकतो. सरक म्हटल्यावर सुद्धा राग येतो. आणि विचारलं नाही म्हणजे बाजूला बसून सुद्धा माझ्याशी बोलणं नाही म्हणून सुद्धा राग येतो. मगाशी तुम्ही जे म्हणाला होता की आपण जे डिस्कशन करत होतो की डोक्यात आणि मनातला राग, तर डोक्यातला राग हा ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट येतो. आणि मनातला राग केव्हा जास्त वाढतो तर एखादी झालेली घटना किंवा तो वाईट प्रसंग आपण सतत घोळवत जेव्हा राहतो, तो मनामध्ये आपण जिवंत राहतो. आपण गावात चूल पेटवतो किंवा चूल विझल्यानंतर त्याच्यात निखारे असतात, आपल्याला परत जर चूल पेटवायची असेल तर फुंकणी वापरतो आपण आणि फुंकणीने तो निखारा पुन्हा ज्वलंत करतो. तसंच आपण ते विचार धगधगत ठेवून तो राग आपण तसाच धगधगत ठेवतो आणि नंतर मग एकदम तो पेट घेतो. बरं, आता चिडचिड आणि राग खरं तर हे मित्र म्हणायचे की काय म्हणायचं यांना? चिडचिड राग आपण तसं बघायला गेलं तर चिडचिड हा एक सौम्य रागाचा भाऊ आपण म्हणू शकतो आणि राग हा एकदम आक्रमक ज्याला आपण म्हणू शकतो. तसं चिडचिडीमध्ये आता तसं बघायला गेलं तर आपल्याला रागावर कंट्रोल करायचं असेल तर आपण रागामध्ये आहोत का चिडचिडीमध्ये आहोत असं आपल्याला साधारणतः बघता येईल. म्हणजे आपल्याला काय करता येईल की राग आलाय मला एखाद्या माणसाचा, एखाद्या व्यक्तीचा, हाऊ डेअर शी बिहेव्स लाईक दिस, हिंमतच कशी झाली मला असं ट्रीट करण्याची किंवा माझ्याशी असं वागण्याची. तर इथे ना माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीने कसं काहीतरी वागावं, काही करू नये किंवा कसं तरी करावं, काय करावं याचे निकष असतात आणि ते प्रचंड असे रिजिड असतात की असंच वागलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ना कोणी खोटं बोललं नाही पाहिजे, मला आवडत नाही खोटं बोललेलं. वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या लागतात. मला माझ्याशी ना नीट बोलायचं, माझ्याशी व्यवस्थित वागायचं, मी कोणाचं नुकसान करत नाही. तर असे जेव्हा रिजिड विचार असतात तेव्हा तिथे डिमांड येतो की कोणी कसं वागलं पाहिजे आणि कोणी कसं नाही वागलं पाहिजे. आणि जेव्हा हे डिमांड ब्रेक होतं, समोरच्याच्या वागण्यातनं आपल्याला कळतं की आपल्या मनातले हे डिमांड्स किंवा हे विचार ब्रेक होत आहे, त्यावेळेला आपल्याला राग येतो. आता हे रागाचं दुसरं टोक झालं. आपण चिडचिड म्हणू म्हणजे आपण माइल्डर व्हर्जन म्हणू, जिथे आपल्याला मला राग येतोय की यार असं कसं वागला तो किंवा ती कशी वागली. पण मी जेव्हा हा विचार करतो की यार त्याला स्वातंत्र्य आहे, बरोबर, म्हणजे मला असं वाटतं त्यांनी असं वागायला हवं, ते असं करायला हवं, पण त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात येतं ना तेव्हा कदाचित मी एक स्टेप खाली येतो. जिथे माझी चिडचिड होईल की यार असं नाही केलं पाहिजे, पण मी एकदम आक्रमक कदाचित टोकाची भूमिका घेणार नाही. चिडचिड ही रागाची एक हेल्दी बाजू जरी आपण म्हटलं तरी त्याला आपण चालू शकतो. पण ही चिडचिड अशी दीर्घकाळ चालत राहिली आणि त्याच्यावर काम केलं गेलं नाही तर मग अल्टिमेटली पुढच्या टोकाला आपण जाऊ शकतो. कारण अगदी छोटी गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा आपण उगाच म्हणजे काय म्हणतात ती फार महत्व नसली तरी त्याच्यावर सतत का 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 असं सुरू असतं. ही चिडचिड जास्त आपल्याला आजकाल बघायला मिळते बऱ्यापैकी. बरं, हा जो राग आहे हा राग मोजता येतो का हो आणि तो कसा मोजायचा?
आता राग मोजायचा कसा हा म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की रागात मोजायचं काय असतं. आपण बऱ्याच वेळेला राग आहे किंवा राग नाहीये अशा दोन स्विच ऑन और स्विच ऑफ असं रागाकडे बघतो की राग आपण कोणत्याही भावनेकडे तसंच बघतो. तर इथे ना आपण रागाचे थोडेसे ग्रेडेशन्स त्याच्यातल्या छटा बघूया. म्हणजे आपण डोळ्यासमोर इमॅजिन करूया 0 ग्राउंड फ्लोअर ते 10वा मजला अशी एक बिल्डिंग आहे आणि ग्राउंड फ्लोअर म्हणजे 0 म्हणजे एक शिडी म्हणू त्याला आपण रागाची शिडी किंवा लिफ्ट. 0 ग्राउंड फ्लोअर म्हणजे शांत जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची रागाची भावना नाही. तुमच्या डोक्यात अशाला विचार काय असतील तर मला खूप शांत वाटतंय आरामदायी वाटतंय असं नॉर्मल दिवस असा आपला. त्याच्यानंतर आपण थोडस दुसऱ्या मजल्यावर जाऊ. दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर आपली त्याच्यातली थोडीशी पुढची भावना जिथे आपण थोडेसे नाराज आहोत की कशाचा तरी मला त्रास होतोय काहीतरी टोचतंय ज्याच्यामुळे मला आय एम नॉट फिलिंग ओके. इथं खरं तर काहीतरी सुरुवात होते कशाची तरी आणि असंच जर चालू राहिलं तर मला राग येऊ शकतो असं मला कुठेतरी आज जाणवतं. त्याच्यानंतर थोडं आपण वरच्या मजल्यावर जाऊ. 4थ्या मजल्यावर इथे ना आपल्याला थोडंसं रेस्टलेस बेचैन किंवा अस्वस्थ वाटायला लागतं. म्हणजे ना मला आनंद अजिबात वाटत नाहीये मी शांत नाहीये आणि कुठल्या तरी गोष्टीचं मला दुःख आहे की मनासारखी गोष्ट होत नाहीये त्याचे कुठले तरी मला त्रास होतोय. मग आपण अजून थोडे 5व्या 6व्या मजल्यावर जातो. 5व्या मजल्यावर जिथे आपण प्रचंड निराश झालेलो की ती गोष्ट मनासारखी घडत नाही आणि त्याच्यामुळे मनासारखं न घडल्यामुळे जे काही करतो ते करायची इच्छा होत नाहीये आणि आता असंच चालू राहिलं तर मी ते सोडून देईन. 6व्या मजल्यावर पोहोचलो आपण. त्याच्यानंतर आपण अजून थोडेसे वर जाऊया जिथे आपण ना थोडेसे जिथे आपल्या रागाची सुरुवात होते जिथे आपण चिडचिड म्हणू त्याला थोडंफार चिडचिड सुरुवात होते आणि ना मला काहीतरी आता पेन होते आतमधून वेदना होत आहेत फिजिकल नाही पण मानसिक की हे बरोबर नाहीये हे नाही व्हायला हवं असं जिथे मला थोडेसे शरीरात सुद्धा बदल जाणवायला लागतात आणि मला आता अशी अर्ज येते की ना मला हे एक्सप्रेस करायला हवं. म्हणजे मी चिडचिडी करणं रागाकडे हळूहळू वरती जातोय. मग मी जरा वरच्या मजल्यावर जातो. 8व्या 9व्या मजल्यावर मी जातो जिथे मला त्याला आपण क्रोध म्हणू किंवा संताप म्हणू. तो संताप आता सुरू झालेला जिथे ना मी माझ्या वागण्यातनं दिसतं माइल्ड लेवलची आदळआपट सुरू होते. थोडासा पारा चढतो आवाजाचा टोन बदलतो. शरीर मगाशी जसं म्हटलं की आपण त्या पोझिशन मध्ये होतो अटॅक करत. आणि 10वा मजला म्हणजे जिथे आपण अग्रेसिव्ह होतो जिथे आपण टेरेसवर जाऊन पोहोचतो जिथे आक्रमक होतो. अशा वेळेला मग मगाशी जसं आपण सुरुवात केली की भांडी आपटणं म्हणा किंवा अगदी त्याची एक्स्ट्रीम लेवलचं कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे स्वतःला इजा करणं दुसऱ्यांना इजा करणं मालमत्तेचं नुकसान करणं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत म्हणजे आपण एकदा एका पर्वताच्या टोकावर जाऊन उभे आहोत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं तर आपल्याला ना राग ओळखायचं झालं तर सर्वात प्रथम आपण या कुठल्या पायरीवर आहोत हे ओळखायला हवं. आता गंमत अशी आहे की आपण ना नेहमी ग्राउंड फ्लोअर नाही राहू शकत आणि लोक आपल्याला नाही राहू देणार. सिच्युएशन वातावरण सध्याचं वातावरण त्यामुळे ना आपण साधारणतः पहिल्या दुसऱ्या मजल्यावर जात राहू सगळेच जण. काही लोक 8व्या मजल्यावर जाऊन परत येतील काही लोक ना 10व्या मजल्यावरच अडकलेले असतात. बरोबर. आणि काही लोक ना त्यांच्याकडे ना लिफ्ट मध्ये ग्राउंड फ्लोअर ते डायरेक्ट 10वा मजला मध्ये थांबतच नाही त्यांचे यश. अशा लोकांना कदाचित मानसोपचाराची गरज असते आमच्याकडे ते येतात किंवा त्यांना मदत करावी लागते. तर मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की राग मोजता येतो का तर आपल्याला साधारणतः असं बघता आलं रागाकडे तर लक्षात येईल की सगळा जो राग येतो तो अगदी काही 10व्या मजल्यावरचा राग येतो आणि तो डायरेक्टही येते त्याच्या आधी काही कारण असतात. बरोबर. शिड्या असतात. आपण कुठल्या शिडीवर आहोत म्हणजे आज ह्या व्हिडिओ नंतर जर तुम्हाला कोणाला असं स्वतःचा राग मोजायचा असेल तर तुम्ही ऑन एन एव्हरेज दर दिवसाला आणि आठवड्याला कितव्या मजल्यावर असता याचा एक एव्हरेज काढा. नक्कीच. म्हणजे खूप सोपी ट्रिक आहे ही. आपलं स्वतःचाच राग कसा मोजायचा आणि एक चॅलेंज आहे खरं तर तो प्रत्येकासाठी. बरं, राग, द्वेष, मत्सर, असूया ह्या सर्व भावनाच आहेत एक प्रकारच्या रागाशी रिलेटेड आहेत. तर मग यात फरक आहे का थोडा की हे सगळे समानच आहेत?
हे ना एकाच कुटुंबातील सदस्य आहे. त्यांचा जो हेड आहे ना तो राग आहे. भावंड आहेत, चुलत भावंड, कझिन वगैरे. आता तुम्ही म्हणाला द्वेष, ज्याला आपण हेट्रेडनेस म्हणतो, पराकोटीचा द्वेष एखाद्याबद्दलचा, तो तुमच्या पूर्वग्रहांमधून आलेला असतो. म्हणजे एखाद्या कम्युनिटी बद्दलचा द्वेष, एखाद्या राज्याबद्दलचा, प्रांताबद्दलचा, भाषेबद्दलचा, व्यक्तीबद्दलचा पण, आणि देशाबद्दलचा सुद्धा. तर हा झाला हेट्रेड, म्हणजे तो त्याच्यातनं आलेला असतो, म्हणजे तिरस्कार असतो. त्याला तो काही तुम्हाला डायरेक्ट तिरस्कार वाटण्याची गरज नसते, तो तुम्ही शिकलेला असतात कोणाकडून तरी. बरोबर. त्यामुळे त्याचं परिवर्तन सुद्धा रागातच होऊ शकतं. दुसरं जे तुम्ही म्हणालात की मत्सर, ज्याला आपण साधारणतः जेलस. मत्सर, जेलसी म्हणजे काय, तर एखाद्याकडे भारीचा महागडा फोन आहे, त्याच्याकडे माझ्याकडे नाही, मोठं त्याच्याकडे सगळे डिव्हायसेस आहेत, किंवा खूप छान छान गोष्टी आहेत, माझ्याकडे नाही. हा मला त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दलचा जेलस होतो मी, म्हणजे माझ्याकडे जे नाहीये. आणि त्याच्यातनं दुसऱ्याबद्दलचा राग येतो की नेहमी त्यांनाच मिळतं, आम्हाला मिळतच नाही. मग ह्याच्यामध्ये ना माझ्या नशिबावर, माझ्या दैवावर मी प्रचंड टीका करतो. बरोबर. याचं मी एकदम हतबल होऊन जातो, आणि हे त्यांनाच मिळतं, त्यांनाच हे असं का मिळतं, त्याच्यातनं तो राग येऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ग्रजेस असतात लोकांबद्दल, असूया असते की भूतकाळात ना हे माझ्याशी असे वागले होते, त्या दिवशी 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता त्याने माझा असा इन्सल्ट केला होता. ह्या गोष्टी पुसल्या जात नाहीत. बरोबर. ते ग्रजेस ठेवले जातात, रिझेंटमेंट असते, ग्रज असतो, आणि ह्याच्यातून ना तो राग तसाच राहतो. आणि ह्यांचा एक कझिन आहे ह्या सगळ्यांचा, सूड, रिव्हेंज. आणि मग हे तिघांचं एकमत झालं की एकदम स्ट्रॉंग झालं का सूड येतो मदतीला. सूड आला का मग रागाला खूप छान वाटतं की आपण सूड घेतला, बदला घेतला, रिव्हेंज घेतला. आणि आपल्या सगळ्या वेब सिरीज म्हणा, आपल्या सिरियल्स म्हणा, ह्याच्यात जास्तच दाखवलं जातं. बरोबर. आता लहान मुलांचा राग आणि मोठ्यांचा राग यांची कारणं वेगवेगळी असतात. कारण लहान मुलांचे अनुभव तसा त्यांचा राग, मोठ्यांचे अनुभव तसा त्यांचा राग असतो. अशा वेळी शरीरात सेम गोष्टी घडतात राग येण्याच्या वेळी, कारण ती एक भावना आहे. पण मग या रागाला आवर कसा घालायचा, विशेषतः लहान मुलांनी? आता लहान मुलांनी आवर कसा घालायचा याच्या आधी इन जनरल सगळ्यांना जर स्वतःच्या रागाचं नियमन करायचं असेल, एक इथे मला पॉइंट सांगायचंय की बऱ्याच वेळेला आपण अँगर कंट्रोल, तुम्हाला तुमचा राग कंट्रोल करता आला पाहिजे, तर आपण असं नाही म्हणतो. कंट्रोल म्हणजे काय, रिमोट कंट्रोल. कंट्रोल म्हणजे थांबणार, ताब्यात असणे. आपण त्याला ना मॅनेजमेंट म्हणतो, नियमन, रेग्युलेशन. आपल्या पंख्याला असतं रेग्युलेटर, बरोबर, तसं भावनांचं रेग्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे 1 वरचा 0 वरचा पंखा म्हणजे काहीच हवा नाही, 6 वरचा पंखा म्हणजे खूप हवा जोरात. तसं आपल्याला आपल्या भावनांचं, आपल्या रागाचं सुद्धा नियमन करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसाठी, की एक तर अवेअरनेस, मुळातच मला राग येतो याचा अवेअरनेस असणं खूप गरजेचं असतो. लहान मुलांच्या बाबतीत त्यांना तो पटकन येत नाही, त्यांच्या वयाच्या आणि बुद्धीच्या नुसार. मोठ्यांना तो यायला हवा. येत नसेल तर अवेअरनेस पासून सुरुवात असायला हवी की मला राग येतोय आणि त्याच्यामुळे ना माझं प्रचंड नुकसान होतंय, त्याचसोबत माझ्या आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. सो हा अवेअरनेस, जाणीव होणं, हा पहिला भाग, जागरूकता. त्याच्यात दुसरी स्टेप महत्वाची आहे की ऍक्सेप्टन्स. बरोबर, माझा राग माझी जबाबदारी, माझा संताप माझी जबाबदारी. त्यामुळे मी दुसऱ्यांना जबाबदार ठरवत, म्हणजे मला राग येतोय हा अवेअरनेस आहे. मग कोणामुळे येतोय, तिच्यामुळे येतोय, ह्यांच्यामुळे होतं, एक गव्हर्नमेंटमुळे येतोय किंवा प्रशासनामुळे, लोकांमुळे. मग आपण इथे अवेअर आहोत, पण त्याचा अवेअरनेसचा फायदा काय? बरोबर, माझा संताप, माझा राग ही माझी जबाबदारी आहे. तो सेकंड स्टेजवर आहे जिथे आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, ऍक्सेप्ट करतोय. मग तिसरा भाग असतो की बरं आता पुढे काय. बरीच लोक ना इथे येऊन थांबतात, अडखळतात, कारण पुढे काय करायचं माहिती नसतं. बरोबर. तिसरा टप्पा याच्यातला की अनालिसिस करणं. मला का राग येतोय, मला नेहमीच राग येतो का, कोणत्या प्रसंगी राग येतोय, काही विशिष्ट लोकांबद्दलच राग येतोय का, विशिष्ट वेळीच राग येतोय का. हा थोडासा अभ्यास आपला आपण करणं, त्याच्याकरता डायरी मेंटेन करणं की तुमचे ट्रिगर काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
कोणी मला उलट उत्तर दिलं का राग येतो, किंवा खोटं बोललं तर राग येतो. म्हणजे खोटं बोलणं किंवा उलट उत्तर देणं हा माझ्यासाठी ट्रिगर झाला. मग अशा वेळेला माझ्या शरीरात काही बदल होत आहेत का, म्हणजे मी कुठल्या मजल्यावर आहे, बरोबर, हा दुसरा भाग आपल्याला बघायचा असतो. मग तिसरी गोष्ट आहे की माझ्या मनामध्ये काय त्यावेळेला चालू असतं, मी विचार काय करत असतो, गडबड काय चालू असते मनामध्ये. त्याच्यानंतर चौथी गोष्ट की मला काय हवंय, मला काय करायचं. म्हणजे मला त्या व्यक्तीला दोष द्यायचा आहे, त्यांना चूक आहेत हे प्रूव्ह करायचंय, का मला काही माझ्याकरता त्याच्यातनं आउटकम शोधायचा. हा भाग, हा अभ्यास म्हणजे ऍप्लिकेशन म्हणतो, पुढची पायरी. की आता हे मला कळलं आहे की मला ना राग नेहमी लोक खोटं बोलली तेव्हाच येतो. पण मग मी त्याच्यावर कसं काम करतोय, तर लोक खोटं बोलू शकतात, त्यांना तो चॉईस आहे. माझ्याकरता खोटं न बोलणं ही एक माझ्याकरता एक व्हॅल्यू आहे. मी स्वतःपुरती ती लावेन, लोकांकडे मी साधारणतः एक्सपेक्ट करेन की त्याने खोटं बोलू नये, ऍटलिस्ट माझ्या जवळच्या माणसांना. पण त्यांना ते स्वातंत्र्य आहे, ते खोटं बोलतील. मला ना त्यांच्या खोटे बोलण्याचा राग येईल, त्यांचा राग नाही यायला हवा. हा जेव्हा आपण फरक करायला शिकू तेव्हा आपण त्या ऍप्लिकेशनच्या मोडवर आलो, जिथे आपल्याला लक्षात येते की माझा राग माझी जबाबदारी आहे, आणि मला जे चुकीचं वाटते ते नॉट नेसेसरी इतरांना सुद्धा चुकीचं वाटेल, आणि त्याच्याकरता मी त्यांना जबाबदार धरणं हे चुकीचं. सगळ्यांनी जर असं केलं तर कदाचित त्यांना ऍटलिस्ट आपल्या रागावर काम करायला, आवर कसा घालायचा ह्याला त्यांना हातभार लागेल. म्हणजे मुलांच्या बाबतीत, मोठ्या मुलांच्या बाबतीत हे त्यांना शिकवता येईल. म्हणजे साधारणतः जी 12-13 वर्षाची मोठी मुलं असतात सेकंडरी मधली, त्यांना आपण हे शिकवू शकतो. पण अगदीच लहान मुलांना आपण जर शिकवायचं झालं तर आपल्याला त्यांना, जेव्हा लहान मुलं बऱ्याच वेळेला चिडचिडी होतात, म्हणजे ते काय करतात की टँट्रम, म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर रडणं किंवा वस्तू फेकणं किंवा अन्य गोष्टी त्यांच्या सुरू असतात. आणि असं दिसलं की आपल्याला ते नको असतं, म्हणजे आपल्याला कळतं की तो रागवलाय, आपण त्याच्या मनासारखं करतो. तो राग बऱ्याच वेळेला कशामुळे असतो, तर ती निराश जेव्हा मुलं होतात, ते मनासारखं होत नाही तेव्हा ते राग व्यक्त करतात, किंवा ती थकलेली असतात तेव्हा सुद्धा चिडचिड करतात. झोप पूर्ण झाली नसेल तर, किंवा भूक लागली असेल तर, आणि त्यांना भीती वाटत असेल कुठल्या गोष्टीची, कारण लहान मुलांना ह्या भावना तेवढ्या सफाईदारपणे सांगू शकत नाही. अशा वेळेला ना ते कारण शोधणं गरजेचं असतं लहान मुलांच्या बाबतीत. आणि मग समजा एखादं मुलं असेल ज्याला भूक लागल्यावर ते चिडचिड करत, मग भूक लागल्यावर आपल्याला हवं ते मागायचं कसं हे आई वडिलांनी त्यांना शिकवणं गरजेचं आहे. मग बऱ्याच वेळेला असं दिसतं तो चिडचिड करताना म्हणजे त्याला भूक लागली असणार नाही, तो असाच आहे असं म्हणून बऱ्याच वेळेला ती गोष्ट आपण एक्सेप्ट करून टाकतो. मग इथे त्यांना शिकवलं पाहिजे की जर तुला भूक लागली असेल ना, तू हे असं असं व्यक्त व्हायला हवं, तुला जेव्हा भीती वाटत असेल ना, तू हे असं असं सांगायला हवं, असं थोडस मुलांना आपण एक ट्रेनिंग द्यायला हरकत नाही. बरं, आता मी पुढे जाऊन विचारेन तुम्हाला की काही व्यक्ती ना राग खूप दाबून ठेवतात. मग अशी तुम्ही बोलताना म्हटलं की मनात आपण त्याच्याबद्दल धरून ठेवतो की तो असा वागलाय माझ्याशी वगैरे. यामुळे काय काय धोके संभवतात आपल्याला, असं मनात जर राग आपण धरून ठेवत गेलो, कारण प्रत्येकाला कधी कधी व्यक्त होता येत नाही, मग काय होतात, असे काय धोके संभवतात? मुळातच धोके जाणून घ्यायच्या आधी असं का वागतात लोक, का एक्सप्रेस करू शकत नाही, तर बऱ्याच वेळेला थोडेसे ज्याला आपण म्हणून भिडस्त स्वभावाचे लोक जे असतात, ते सहजासहजी आपलं मत मांडू शकत नाही, किंवा त्यांना एखाद्याबद्दल जर राग येत असेल तर तो राग सहजासहजी ते व्यक्त करू शकत नाही, कारण त्यांना असं वाटत असतं की आपण राग व्यक्त केला तर लोकांना काय वाटेल, त्यांना आवडणार नाही, लोक काय म्हणतील, की ह्याला स्वतःच्या भावनांवर कंट्रोल नाहीये, पटकन रिॲक्ट होतो वगैरे वगैरे. तर बरीच लोक अशा वेळेला ती भावना दाबून ठेवतात. आता आपण मगाशी जसं बघितलं तसं आपलं शरीर आणि मन हे वेगवेगळे नाही, एकत्र काम करतात. तेव्हा जेव्हा मनाला त्रास होतो आणि मनातील कुठल्याही भावनांचा जर योग्य निचरा झाला नाही तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्याच्यात महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तदाब ज्याला आपण म्हणतो, किंवा हृदयविकार, पचनाच्या समस्या, किंवा इतर शारीरिक समस्या. बऱ्याच वेळेला ज्याला आपण सायकोसोमॅटिक कन्सर्न्स म्हणतो, की अशा काही शरीरात समस्या जाणवत आहेत की ज्याचं निदान नाही होऊ शकत. म्हणजे आपण जे ब्लड टेस्ट करतो किंवा इतर काही मेडिकल टेस्ट करतो तर त्याच्यामध्ये
कुठल्याही प्रकारचे ट्रेसेस सापडत नाही. मग ह्याची काहीतरी मानसिक कारण असू शकतात. आणि वन ऑफ द रिझन असू शकतं की आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त नाही केल्या जात. रागाची भावना जी असते, त्यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात. मानसिक समस्या म्हणजे समाधान नाही कुठल्या बाबतीमध्ये, सतत दडपणाखाली असणं, कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल चिंता करत राहणं, भीती वाटत राहणं, उदासीन असतात अशी लोक. आणि याचं ओकाचं भाग म्हणजे समजा तुम्ही तुमचा राग व्यक्त करू शकत नाही, तेव्हा ना तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग अवलंबता जेणेकरून तुम्ही तुमच्या भावना त्यांना डील करू शका. त्याच्यात सर्वात धोक्याचा भाग म्हणजे व्यसनाधीनता. मग ज्याच्यामध्ये दारू सिगरेटचं व्यसन, ड्रग्सच्या आहारी जाणं, एक्सेसिव्ह स्क्रीन वॉचिंग हे सुद्धा दिसू शकतं. बऱ्याच वेळेला बरीचशी मुलं जे गेम्स खेळतात, व्हिडिओ गेम आणि अग्रेसिव्ह कंटेंट जो असतो गेम मध्ये, तर बरीचशी मुलं बाहेरच्या जगात त्यांचा राग तेवढा ते व्यक्त करू शकत नाही, पण त्या गेमिंग मध्ये त्याला तो राग व्यक्त करायला खूप स्कोप असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला राग जर डिरेक्टली व्यक्त करू शकत नसतील तर लोक अशा प्रकारच्या मीडियमचा वापर करतात आणि त्यांचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, जे लॉंग टर्म मध्ये धोक्याचं असू शकतं. एकाग्रतेचा अभाव, तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो, अभ्यासावर परिणाम होतो, कामाच्या ठिकाणी लक्ष लागत नाही, कामाच्या ठिकाणी सतत चुका होऊ शकतात आणि एकंदरीत कॉन्फिडन्स लो होणं, हे सगळे गोष्टी आपल्याला दिसू शकतात. म्हणजे राग व्यक्त केला नाही तर बघा इतके त्याचे तोटे होऊ शकतात. आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबतीमध्ये. बरं, मगाशी पण आपण म्हटलं की पूर्वग्रह दूषित असते, तर एखाद्या व्यक्तीबद्दल, ती व्यक्तीशी आपलं भांडण झालेलं नाही, काही नाही, तरी पण ना त्या व्यक्तीविषयी किंवा त्या गोष्टीविषयी आपल्या मनात ना एक राग असतो. म्हणजे ती व्यक्ती समोर आली, भले ती कशी असेल, चांगली असेल, मला त्या व्यक्तीचा राग येतो खूप, मला ती समोर सुद्धा नको, असं आपण सहज म्हणून जातो. तर मग हा विनाकारण राग का येतो आपल्याला? विनाकारण राग, आपल्याला असं वाटतं विनाकारण राग, कदाचित त्या व्यक्तीचा जिला राग येतो त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात काहीतरी समीकरण असू शकते की जसं मगाशी म्हटलं तर त्या व्यक्तीने मला त्रास दिला नव्हता, पण माझ्या अमुक अमुक व्यक्तीशी असं वागली होती, किंवा ती व्यक्ती ना खूप खोटारडी आहे. हे मी अनुभवलेलं नाही डिरेक्टली, पण माझ्या इतर लोकांनी मला सांगितलं की ती व्यक्ती ना खूप डोक्यात जाते माझ्या विनाकारण. मग ना आपण तपासायला हवं की अशा लोकांना किंवा अशा घटनांना, अशा रागाला, हा राग म्हणजे ना उधारीचा राग, गरज नसताना कर्ज घेतलेला राग आहे, मग तो आपण कशाला घेतोय? आपण आपल्याच जागेमध्ये इतरांचे अननेसेसरी गोष्टी आपण आपल्याकडे ठेवतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो योग्य वेळी आपण आपल्याला प्रश्न नाही विचारले की मला नक्की कशाचा आणि का राग येतोय, तो खरंच इतका वेळ धरून ठेवणं योग्य आहे की नाही, याच्याबद्दल विचार केला न गेल्यामुळे तो राग तसं धुमसून राहतो आणि मग तो आपण व्यक्तही करत नाही आणि मग आपल्या शरीरावर काही त्रास होतो. बरं, आता हा एक म्हणजे गमतीशीर ही गोष्ट बरेचदा सांगितली जाते की खूप राग आला तर 1 ते 10 अंक म्हणा, हा उपाय सांगितला जातो. खरंच जातो का हो 1 ते 10 अंक म्हटल्याने राग? आता ज्यांनी जे व्हिडिओ बघतायत, ज्यांनी 1 ते 10 राग म्हणजे राग आल्यावर 1 ते 10 अंक मोजलेले आहेत, त्यांना काय फरक वाटलाय? म्हणजे कदाचित उत्तर नाही असेल, म्हणजे लक्षात घ्यायला हवं की टेम्पररीली आपल्याला डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं, म्हणजे त्या रागापासून थोडस कुठेतरी भटकण्यासाठी होऊ शकतं, पण परमनंटली आपल्याला मुळावरच काम केलं पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळा म्हटलं जातं आकडे म्हणा 1 ते 10, आणि गमतीने म्हटलं जातं की 1 ते 10 आकडे म्हटल्यानंतर मी कशाचा राग मला आला होता हेच विसरलो असे म्हणतात. पण तो त्याचं मूळ रिझन जे आहे ते तसंच राहतं. आपण म्हणजे पायाला जखम झाली आहे आणि आपण डोक्याला मलम लावतो, असे काहीतरी आपण गडबड करतोय. बरोबर, नक्कीच. कारण हे असं सगळं आपल्याला लहान असताना खूप सांगितलं जातं, ट्रिक वगैरे, शाळेत पण, घरातली मोठी माणसं पण त्याचा फारसा काही उपयोग होत. त्याचा उपयोग एवढाच होतो की डिस्ट्रॅक्शन. लहान मुलांच्या बाबतीत ते डिस्ट्रॅक्शन पटकन होत, म्हणजे त्यांना अगदी विषय आपण दुसऱ्या बदली होतो, त्याच्यामुळे त्यांचं ध्यान दुसरीकडे आपण डिस्ट्रॅक्ट करण्यात यशस्वी होतो. पण मोठ्या माणसांच्या बाबतीत असं नाही, फक्त हे नाही, याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. हो, बरोबर आहे. त्याकडे आपण येऊयाच नंतर.
पण मला पुढे असं पण एक विचारायचं की माणसाला राग येतो, प्राण्यांना पण राग येतो का हो? हो, कारण का ऑर्गॅनिझम सगळे जे आहेत त्यांना राग येणारच. फक्त एवढंच आहे की प्राणी आता माझी सटकली हे नाही बोलू शकत, कारण भाषा नाही. पण इंटरेस्टिंगली प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये सर्व्हायव्हल साठी जे इन्स्टिंक्ट आहे ते सगळ्यांमध्ये कॉमनच आहे. मग अशा वेळेला जसं मी मगाशी सांगितले की फ्लाईट, फाईट, फ्रीज ही सर्व्हायव्हल मेकॅनिझम सगळ्यांमध्येच आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं जे एक्झिबिशन आहे किंवा त्याचं एक्सप्रेशन आहे हे प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये वेगवेगळे असतं. म्हणजे आपल्याकडे प्रगत मेंदू आहे ज्याचा वापर करून आपण हेल्दी अँगर कुठला आणि अनहेल्दी अँगर कुठला हे फरक करू शकतो. पण एखादा कुत्रा जर असेल किंवा एखादा मांजर असेल आणि त्याला जर आतून भीती वाटत असेल तर तो हा फरक करणार नाही. तो अँगर जर वाटत असेल, राग येत असेल, तो हा फरक करू शकणार नाही. त्यांच्यासाठी ती सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टच असणार. त्यामुळे ते आक्रमक होणारच बऱ्याच वेळेला. जिथे जिथे त्यांना असुरक्षित वाटतं तिथे तिथे प्राणी आक्रमक होतात आणि तो त्यांचा रागच असतो एक सर्व्हायव्हल साठी. राग ही डिफेन्स म्हणून भावना आहे हो प्राण्यांमध्ये सुद्धा. ओके, बरं आता जरा एक मी ना पालक आणि मुलांच्या जवळ जाणारा प्रश्न विचारते तुम्हाला की जनरली मुलं जी असतात ती पालकांचं किंवा शिक्षकांचं अनुकरण करत असतात. या कृतीच्या वेळी आपले वडील आपल्याला रागवले किंवा आपले शिक्षक आपल्याला रागवले, त्यांनी ती कृती केली, पुढे जाऊन ती कृती करण्याचा सेम मुलं प्रयत्न करतात, ते मोठे होतात तसं. मग रागाच्या वेळी पालकांनी कशा प्रकारे संयम ठेवला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण का बऱ्याच वेळा अनुकरणातनं माणूस शिकतो. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आपल्याला शिकवायला लागत नाहीत, आपण अनुकरण करतो, इमिटेशन करतो आणि शिकतो. तर बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये सुद्धा वडील किंवा आई इतरांशी कसे वागतायत, म्हणजे घरात जर आपल्याला घरकामाला मदतनीस येत असते तर मग त्यांनी एखादं काम केलं नाही तर मग पटकन आपण ओरडतो त्यांना किंवा एका विशिष्ट पद्धतीने ओरडतो आणि ते काम होतं. मग तिथे असणारं मूल काय ऑब्झर्व करतं, ह्या टोन मध्ये असं हावभाव करून किंवा असे हातवारे करून जर का आपण त्या व्यक्तीशी वागलो ना का ती व्यक्ती बघा सुतासारखी सरळ होते. मग हे कुठेतरी शिकलं जातं. किंवा आई वडील एकमेकांशी कसे वागतायत रागाच्या भरात, मग त्याला लक्षात येते हा आईने असा आवाज मोठा केला ना का बाबा गप्प बसतात, किंवा वाईस करतात, बाबाने असा आवाज केला का आई गपचूप गप्प बसते, किंवा घरातली इतर माणसं. मग ते आपसुकच ते शिकतात की हा म्हणजे मला जेव्हा राग येईल ना तर मला हे असं केलं पाहिजे, आणि हे अनुकरण करतात. बऱ्याच कुटुंबामध्ये मी बघितलंय की जेव्हा एखाद्या मुलाला समुपदेशनासाठी घेऊन येतात तेव्हा आपण हिस्ट्री घेतो की कुटुंबामध्ये कोणाला राग येतो का, तेव्हा नाही खूप प्राऊडली सांगितलं जातं ह्याच्या बाबांना इतका राग येतो ना, आजोबा आणि बाबा इतके रागीट होते, हा सुद्धा तसाच आहे. म्हणजे इथे बघा की जेनेटिक फॅक्टर तर आहेच, पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, जिथे राग हा शिकला जातोय आणि ते त्यांच्या फॅमिलीचं एक म्हणजे वैशिष्ट्य हे आहे की राग येतो. आमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये सगळ्यांना राग येतो. माझे पणजोबा मिलिटरीमध्ये होते, इथपासून सांगितलं जातं. त्यामुळे ना तो असा त्या रागाकडे असं बघितलं जातं की दिस इज ऍक्सेप्टेबल. पण हा जो अनुकरणशीलता आहे मला वाटतं कुठेतरी ब्रेक व्हायला हवं. म्हणजे पेरेंट्ससाठी, पालकांसाठी मी समजू शकतो खूप महत्वाचं चॅलेंज आहे की जेव्हा आपलं नॅचरल, जेव्हा आपण रागावलेले असतो अशा वेळेला मुलांसमोर तो राग कसा हेल्दी प्रकारे व्यक्त करणं, व्यक्त न करणं हे सुद्धा चॅलेंज आहे. पण व्यक्त न करणं असं होणारच नाही, त्याला व्यक्त करावं सुद्धा. पण ही जसं मी मगाशी म्हटलं की ही प्रोसेस आहे, ही एका हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच उमगणारी प्रोसेस नाही आहे. याला थोडासा वेळ द्यायला हवा आणि सराव करायला हवा. बरं, याच्यासाठी काही योगा वगैरे असे प्रकार पण केले जातात का? आता प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला थोडासा असा अभ्यास किंवा त्याने आपला अभ्यास करायला हवा की आपल्या रागाचा प्रकार काय आहे. म्हणजे काही लोकांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला ते खूप चंचल स्वभावाचे असतात,
रेस्टलेस, सतत अस्वस्थ असतात किंवा ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, अशा लोकांना ना योग किंवा मेडिटेशन हे खूप जड जाऊ शकतो, कारण का त्यांच्या स्क्रीनवर एका वेळेला मल्टिपल चॅनल्स चालू असतात. बरोबर. त्यामुळे ते सगळं सोबत एका जागी येणं हे थोडस त्यांना चॅलेंज होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनाच राग आला का तुम्ही ध्यान धारणा करा किंवा मेडिटेशन करा, माइंडफुलनेस करा, हे सगळ्यांसाठी एकच उपाय नाही नसू शकतो. त्यामुळे ह्याची सुरुवात करायला हवी. म्हणजे काही वेळा असंही असतं की आपण गाणं ऐकणं, काही वेळा त्या जागेवरून निघून जाणं दुसरीकडे, म्हणजे की डिस्ट्रॅक्ट करणं स्वतःला असू शकतं. बऱ्याच वेळेला जर खूपच राग आला असेल तर हा खूप साधा उपाय, म्हणजे थंड पाणी तोंडावर चेहऱ्यावर मारणं, नळाखाली थंड पाण्याखाली किंवा बर्फामध्ये हात थोडस हे करणं, हे प्रयोग सुद्धा करतात. डिस्ट्रॅक्ट करणं स्वतःला, त्या जागी तिथनं उठून जाणं किंवा मग काहीतरी दुसऱ्या गोष्टीवर शिफ्ट करणं आणि मग त्या गोष्टीकडे नंतर येणं. म्हणजे घरातच समजा असं काही वाद होत असेल आणि लक्षात येते की आपण पार्किंग मध्ये होतो आणि पार्किंग वरनं डायरेक्ट आपण ग्राउंड फ्लोर पण टच न करता डायरेक्ट 10व्या मजल्यावर गेलं तर आपल्याला आधी थोडासा तो विषय पार्किंग मध्ये बाजूला ठेवावा लागेल आणि नंतर त्या विषयावर बोलणं जास्त चांगलं राहील. कारण का, जेव्हा आपण रागाच्या भरात असतो तेव्हा आपला सारासा विवेक, विचार, बुद्धी करणारा हिंदूचा भाग हायजॅक झालेला असतो. मग त्याला सोडवण्यासाठी थोडा वेळ घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता ही डिस्ट्रॅक्शन असू शकतं. बरं, आता एक असा सिंपल प्रश्न आपल्या गप्पांमधून माझ्या लक्षात आला की रागाची जी ही भावना आहे, अगदी कितव्या, म्हणजे बाळाला कितव्या महिन्यापासून समजत असेल? मला असं वाटतं की जन्मलेलं बाळ आहे त्याला सुद्धा राग येत असेल, जेव्हा वेळेवर जर त्याला कोणी उचललं नाही, त्याला तो शारीरिक स्पर्श दिला नाही किंवा फीडिंग केलं नाही किंवा त्याला शिशू झालेला ते क्लीन केलेलं नाही, ह्या डिस्कम्फर्ट मधनं सुद्धा राग त्याला येत असेल. आणि जेव्हा बाळ रडतं तेव्हा कदाचित ते बाळ त्यावेळेला त्याच्या सगळ्या भावना त्याच पद्धतीने व्यक्त करत असेल. बरोबर आहे, कारण जनरली ही भावना आपल्या म्हणजे जन्मल्यापासूनच येत असेल असं मला तरी वाटतं. आपल्यामध्ये ही राग, अँगर, म्हणजे फाईट, फ्लाईट आणि फ्रीज ही 3 बटणं ना आपल्यामध्ये फिटच आहेत. बाय डिफॉल्ट आपल्याकडे ती बटणं आहेत. हो, खरंच तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने हे सगळं समजवतंय. आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आपण बोलण्यातून काही उपाय तुम्ही सुचवले, पण जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स येतात किंवा तुम्ही समुपदेशन करता तेव्हा तुम्ही राग नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचं मॅनेज करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय सांगत असाल. काय असतं तो, काय स्वरूपाचे हे असतात उपाय? हे 2 भाग आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्याला सतत पराकोटीचा राग येत असेल आणि त्याचा एक पॅटर्न असेल ज्याच्यातनं खूप शारीरिक, आर्थिक नुकसान होत असेल तर कदाचित ती थोडीशी गंभीर बाब असू शकते. अशा वेळेला काही मानसिक चाचण्या करून राग कुठल्या प्रकारची पर्सनॅलिटी आहे हे सुद्धा आपल्याला बघता येतं. काही वेळेला औषधांची गरज भासू शकते, लागू शकते, जिथे राग हा पटकन एस्केलेट होतो, मिनिटाचा असतो पण प्रचंड डिस्ट्रक्शन करून जातो, एखाद्या भूकंपासारखा. तर अशा वेळेला औषधोपचार महत्वाचे असतात. म्हणजे हा एक भाग झाला. आता त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना औषधांची गरज नसते अशा वेळेला आपण ना त्यांना आधी भावनिक, इमोशनल व्होकॅब्युलरी शिकवण्याचा प्रयत्न केला. जर आपण 10 मजले बघितले ते एक, आपल्या रागाचा पॅटर्न ओळखायचा की तो त्याचे ट्रिगर काय आहेत ते लिहून काढायचे. लिहून काढणं, आजकाल आपल्याकडे मोबाईल असतात, मोबाईलवर सुद्धा तुमचे स्ट्रेस मोजणारे बरेचसे ऍप्स आहेत, तुम्ही ते मोजू शकता. ज्याला आपण म्हणू की एक मीटर असतो, आपल्या गाडीवर मीटर गॉज असतो मला, की 0 म्हणजे फ्युएल नाही आणि किंवा रेस्ट आहे आणि 100 म्हणजे स्पीडवर आहे. तर आपला साधा स्पीड कुठे असतो ऑन एन एव्हरेज, हा आपण चेक करायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळेला रागाच्या पूर्ण भावनेमध्ये आपण शरीरात खूप उलथापालथ होत असते. त्यामुळे पेशंटना मी आधी रिलॅक्स व्हायला सांगतो की तुम्ही एका जागी स्वस्थ बसा. स्ट्रेस बॉल असतात, स्ट्रेस बॉल तुम्ही यूज करू शकता किंवा एखादं असा स्पर्श, म्हणजे एखादं मऊ कापड असेल किंवा टेडी बेअर ज्याला आपण म्हणतो, काही लोक त्याला हक करून बसू शकतात, किंवा उशी असते ते उशी तुम्ही सोबत हे करू शकता. जे एखादं सरफेस आहे तो खूप तुम्हाला छान वाटत असेल असा सरफेस थोडा, म्हणजे तुमचं जे शरीरामध्ये जी प्रचंड आतमध्ये ऊर्जा तयार होते, थोडंसं स्वतःला सेटल करणं, ग्राउंडेड करणं हे खूप गरजेचं आहे. आधी तुम्ही स्वतःला सेटल करा
आणि मग तुम्ही तुमच्या विचारांवर काम करू शकता. अजून महत्वाची गोष्ट की आपल्याला त्या त्या परिस्थितीमध्ये सतत राग येतो आहे, तर आपल्याला ती परिस्थिती किंवा तो एन्व्हायरमेंट किंवा तो भाग आपण तो बदली करू शकतो का, तिथनं आपण बाहेर पडू शकतो का, हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्याविषयी राग येतोय त्याच्याविषयी आपण डिरेक्टली ते व्यक्त करू शकतो का. जे बऱ्याच वेळेला गैरसमजात येणारा राग असतो, त्यामुळे तो एक आपण त्याच्यामध्ये भाग करू शकतो. सतत ऍक्टिव्ह राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला अतिविचार करत राहण्यामुळे आपल्याला त्याच गोष्टी आठवत राहतात, त्याच गोष्टींमध्ये परत तेच आपण उगाळत बसतो आणि आपला राग सतत धुसमुसत राहतो. पण काही नवीन सतत ऍक्टिव्हिटी करत राहणं, स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवणं, हे सुद्धा आपल्या एक भावनिक नियमनाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं ठरू शकतं. खरंच म्हणजे हेल्दी अँगर आणि अनहेल्दी अँगर पासून ते हे छोटे छोटे उपाय जे तुम्ही खरंच खूप छान सांगितलं. म्हणजे आपल्या समोर असतात गोष्टी, पण कधी कधी आपल्याला त्यांचा काय म्हणायचं योग्य वापर कसं करायचं हे कळत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी दाखवलं की आपण मुठी जेव्हा जोरात आवळतो रागाच्या वेळी, त्यावेळी एखादा आपण म्हणजे कपडा घेऊन त्याच्यावरती सुद्धा ते व्यक्त करू शकतो. म्हणजे कुठेतरी आपल्या शरीरात जी एक्स्ट्रा ऊर्जा निर्माण झाली आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. खरंच तुम्ही म्हणजे अगदी खूप छान सोप्या भाषेत समजवलंय अँगर काय असतो, अँगर मॅनेजमेंट काय असते, आणि सगळ्यात महत्वाची जी तुम्ही शिडी सांगितली ती आम्हाला सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे खरं तर. सो आज तुम्ही इथे आलात, आम्हाला एक छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. हे छोटे छोटे उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर त्या बाबतीतही आम्हाला कळवा. आणि युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तसंच वयम मासिकाचे सुद्धा सभासद नसाल तर सभासद व्हा. थँक्यू सो मच.